नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे सद्गुरू जेम्स अँड ज्वेलर्समध्ये. मी आहे वेणुगोपाल. आज आपण चर्चा करणार आहोत पर्टिक्युलरली धातू म्हणजे मेटल. प्रत्येक स्टोन्सला हा वेगवेगळा धातू निवडला जातो किंवा त्याचा वेगवेगळा धातू निवडला जातो. त्याचं पर्टिक्युलर रिझन म्हणजे त्या धातूमुळे होणारे फायदे किंवा फ्युचरमध्ये त्याचा लाभ. आता आपण 12 राशीचे म्हणजे जवळपास नवरत्न असतात. नवरत्न म्हणजे जवळपास माणिक, पाचू, गोमेद, लसण्या, हिरा, मोती, नीलम आणि पवळा इत्यादी या स्टोनचा समावेश राशीनुसार निगडीत असतो, बरोबर. आता माणिकला स्पेशली गोल्ड अदरवाईज कॉपर या स्टोन्सला हा मेटल यूज केला तर चालतो. कारण माणिक म्हणजे आज सूर्याचं प्रतीक आहे. त्या सूर्याच्या प्रतीकनुसार सूर्याच्या निगडीत मेटल कुठला असायला पाहिजे म्हणजे कॉपर किंवा सोनं. अदरवाईज दुसरं एक आहे एक्झाम्पल म्हणजे मोती या रत्नाला जवळपास म्हणजे नियर अबाउट चांदी, व्हाईट गोल्ड, अदरवाईज प्लॅटिनम हा धातू यूज केला तर पण फायदेशीर ठरतो. त्याच्यानंतर म्हटलं तर बरेच काही स्टोन्स आहेत, जसं काही पवळ्याला कॉपर किंवा पंचधातू अदरवाईज सोन्यामध्ये पण धारण करू शकता. आता स्टोन्सच्या धातूनुसार तुम्हाला 4 मेटल मी सांगितलेलं आहे. 4 मेटलमध्ये तुम्हाला जे सुटेबल होईल त्या सुटेबलनुसार आपल्या जन्मपत्रिकानुसार, जन्मवेळेनुसार, पूर्ण कुंडलीनुसार त्या स्टोन्समध्ये हा धातू पर्टिक्युलर सेटिंग करून आपण धारण करायला लागतो. धारण केल्यानंतर आता बरेच काही गोष्टी असतात की बरेच काही क्वेरीज असतात की हा स्टोन्स मी धारण केलेला आहे, याचा माझा लाभ काय होईना, याच्यामुळे माझं बेनिफिट काय होईना, स्टोन्समुळे मला रिॲक्शन झालेलं आहे, असं हे मनातील शंका काढून टाका. का सांगतो, पर्टिक्युलरली ज्या वेळेस तुम्हाला राशीरत्न ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला सांगितलं जातो त्याचा पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम. फॉर एक्झाम्पल मला आज सांगितलं की तुम्ही माणिक धारण करा, ते पण एक कालावधी 3 वर्षापर्यंत, 2025 ते 2028पर्यंत असं पर्टिक्युलर त्याचा डेट असतो. त्या डेटमध्ये आपलं भविष्याच्या निगडीतनुसार, आपलं ग्रहबलाच्या निगडीतनुसार त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो. दुसरी गोष्ट, आता राशीरत्न ज्यावेळेस अंगठीत सेटिंग केल्यानंतर ज्यावेळेस आपण ते धारण करतो त्या धारण करण्याच्या अगोदर कुठल्या दिवशी धारण करावा आणि त्याचा वेळ आणि त्या अंगठीला आपण दुधाभिषेक किंवा पुजारीकडून किंवा स्वामीकडून त्याचा एक काय म्हणतात ते जवळपास म्हणजे त्याची विधीनुसार पूजा करून आपण धारण करावं. त्यामुळे आपल्याला यश प्राप्त होण्यास खूप फायदेशीर ठरतो. असं बरेच काही गोष्टी आहेत, ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप आपल्या सद्गुरू जेम्स अँड ज्वेलर्समध्ये ऑफिशियल इन्स्टा ID मी अपलोड करणार आहे. तर तुम्ही मला फॉलो करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता. थँक्यू, धन्यवाद, हॅपी.